तर अभिजात भाषेचा दर्जा जेव्हा मराठीला मिळाला तर अभिजात म्हणजे फक्त मराठीला मिळालेला नाहीये, मराठीच्या 52 बोली भाषांना तो दर्जा मिळालेला आहे. आणि जोपर्यंत झरे चालू राहतात ना तोपर्यंत नदीला पाणी राहतं. झरे आटले की नदी सुद्धा आटून जाते आणि लुप्त होऊन जाते. त्या पद्धतीनं जोपर्यंत आपल्या क ठाकूर, म ठाकूर, ढोरकोळी, वारली, कोकणा, अहिराणी, वैदर्भी, मालवणी, वाडवळी, आगरी ह्या बोली जोपर्यंत जिवंत आहेत, तिकडे मावची वगैरे, तावडी वगैरे ह्या बोली जोपर्यंत जिवंत आहेत, जोपर्यंत लेवा पाटीलदारी बोली जिवंत आहे, जोपर्यंत नागपुरी बोली जिवंत आहे, तोपर्यंत मराठी जिवंत राहणार आहे. आणि म्हणून आपण जी बोली बोलतो त्या मराठी बोलताना त्याच्यातले काही शब्द मिसळतील, त्याच्यातले काही टोन येईल, ज्याला लहेजा म्हणतो, ज्याला हेल म्हणतो आपण, पण कधीच घाबरायचं नाही. तुम्ही घाबरलात ना तिथं तुम्ही मागे राहायला लागणार. भीती ही भिकेची बहीण असते असं म्हटलं जातं. भीती जी असते ना ती भिकेची बहीण असते. जो घाबरतो ना तो भिकेला लागतो आणि जो घाबरत नाही ना तो पुढे जातो. आणि आपल्या मनात सगळ्यात जास्त भीती कशाची आहे? भाषेची आहे. आपण व्यक्त होत नाही, आपण लिहित नाही, आपण बोलत नाही, आपण सूत्रसंचलन करत नाही, आपण कुठं निवेदन करत नाही, आपण वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेत नाही, आपण वादविवाद स्पर्धांमध्ये भाग घेत नाही, आपण निबंध स्पर्धेमध्ये भाग घेत नाही. आणि ह्या गोष्टी न केल्यामुळे आपण मागे राहून जातो. या गोष्टींमध्ये एवढी ताकद आहे, तुम्हाला त्या खूप सोप्या वाटत असतील. असं निबंध लिहून कोण मोठा होतं? प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये निबंध असतो. म्हणजे तुम्हाला उद्या कलेक्टर जरी व्हायचं असेल तरी त्यांना निबंध लिहावा लागतो. 12th फेल पिक्चर बघितला असेल ना तुम्ही, त्याला निबंध लिहिता येत नव्हता बघा. सांगायचं तात्पर्य की तुम्ही आता पासून सवय लावा या 4 गोष्टींची, तुम्ही कधीही मागे राहणार नाही. तुम्हाला इतक्या करिअरच्या संधी उपलब्ध होतील. आणि सगळ्यात महत्वाचं सर म्हणजे तुम्ही करतच असणार, प्रत्येक प्राथमिक शाळेमध्ये केलं जातं, पण मुलांनी स्वतःहून त्याच्यामध्ये इंटरेस्ट घ्यायला पाहिजे. आणि तुम्ही सुद्धा ते प्रमाण वाढवायला हवं की मुलांना अभिवाचन करायला सांगत जा. अभिवाचन म्हणजे एखादी गोष्ट द्यायची, एखादी कथा घ्यायची आणि मुलांनी न घाबरता छानपैकी स्पष्ट उच्चार, धाडस, शेवटच्या मुलापर्यंत आवाज जाईल या पद्धतीनं बोलायला शिका. याच्याने आजच्या युट्यूबच्या जमान्यामध्ये, आजच्या चॅट जीपीटीच्या जमान्यामध्ये, आजच्या त्या कोको FM जमान्यामध्ये इतक्या संधी आहेत ना नोकरीच्या, व्यवसायाच्या, की त्याला लिमिट नाहीये. त्यामुळे ना आपल्याला चांगल्या कविता वाचता यायला पाहिजे, सादर करता यायला पाहिजे, गोष्टी आपल्याला सांगता यायला पाहिजे. कथन कौशल्य म्हणतात त्याला. हे कथन कौशल्य आपण शिकायला पाहिजे. मग तुम्हाला खूप साऱ्या संधी मिळतील. तर अशा पद्धतीनं ही जी मराठी आहे